IIT JEE आणि नीट फाउंडेशन म्हणजे त्याचा बेस. ही एक सिंपल गोष्ट आहे की बेसिक किती स्ट्रॉंग आहे. प्रशांतचं काय म्हणणं आहे की शेवटी तुम्ही बायोलॉजीचा स्टडी करता, तर व्हॉट इज बायोलॉजी? बायोलॉजी इज नथिंग बट अप्लाइड केमिस्ट्री. कारण की बायोलॉजी म्हणजे अख्खा केमिकल रिॲक्शन. पण शेवटी केमिस्ट्री तरी काय आहे? केमिस्ट्री, दोन ॲटम एकत्र काय येतात, तर त्याच्या मागे रिझन आहे त्यांची फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे केमिस्ट्री इज अप्लाइड फिजिक्स. आणि फिजिक्स म्हणजे नेमकं तरी काय? तर तुम्हाला माहिती विश्व कसं चालतं, निसर्ग कसं चालतं, याची भाषा म्हणजे फिजिक्स. पण ती भाषा बोलायची लँग्वेज कुठली? ती बोलणार कसा निसर्ग आपल्याशी? दॅट स्पीक्स टू अस इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे बायोलॉजी इज अप्लाइड केमिस्ट्री, केमिस्ट्री इज अप्लाइड फिजिक्स अँड फिजिक्स इज अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि म्हणून मला वाटतं जो एक शिक्षक सगळं शिकवतो, तर त्याला तो उलट अजून तो चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. जे अप्रोच आहे ना आजकालचा, म्हणजे तोच टीचर हे डिलिव्हर करू शकतो ज्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर तो टीचर हे सगळ्याला कॉम्बिनेशन करून सगळं मिळून मग तो प्रॉपर 100% डिलिव्हर करू शकतो. विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही त्याच टीचरकडे असेल जो सगळे सब्जेक्ट शिकू शकतो. आणि अल्टिमेटली त्याच्यातही फनी पार्ट आहे, पण विद्यार्थ्यांना जर पूर्ण 5ही पेपरचे एक सोबत अभ्यास करून जर एक्झाम द्यायची, तर एक विद्यार्थी जो आपल्यापेक्षा अर्ध्या वयाचा असतो, तो जर हे सगळं शिकून एका वेळेस एक्झाम देऊ शकतो एकाच, तर मग एक शिक्षक त्याला जमलं पण पाहिजे आणि तो शिकू का नाही शकत. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, जय श्री कृष्ण, जय श्री राम. हेलो एंड वेलकम लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, चिल्ड्रन ऑफ माय एज, नर हो या नारी, विपदाएं हो बड़ी बड़ी भारी भारी. और आज का ये पॉडकास्ट जनहित में जारी. आज काय आपण एक विशेष गप्पा मारायला जमलेलो आहोत. श्रीरामपूरमध्ये परत आलेलो आहे आणि माझा जुना मित्र, आता खूप मोठा शिक्षक मी म्हणेल, प्रशांत भंडारी सर असं सगळे त्याला ओळखतात. तर का ही गप्पा मारायच्या आहेत? तर आर्य चाणक्य विष्णुगुप्त, त्याच्या ही इज वन ऑफ माय फेवरेट फिलॉसॉफर, पॉलिटिकल थिंकर, ऑथर. तर तो एका जागी असं सांगतो की या जगामध्ये सर्वात पॉवरफुल व्यक्ती कोणी असेल, तर तो सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे शिक्षक. आणि का? तर क्योंकि प्रलय और निर्माण दोनों उसकी गोद में पलते हैं. तर अशाच एकदम पॉवरफुल व्यक्तीला आपण भेटणार आहोत, बिकॉज ही इज अ टीचर बाय चॉईस अँड नॉट बाय चान्स. तर प्रशांतचं स्वागत करूया आणि आपण आज एज्युकेशन सिस्टीम, अभ्यास, विद्यार्थी, शिक्षक आणि एकंदरीतच प्रिपरेशन आणि अभ्यासासंदर्भात गप्पा मारणार आहोत. लेट्स वेलकम प्रशांत ऑन आवर पॉडकास्ट. नमस्ते प्रशांत, हाऊ आर यू टुडे? का प्रशांत सर भंडारी, प्रशांत भंडारी सर असं म्हणूया तुला? प्रशांतही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू वन्स अगेन एक तर व्हिजिट केल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट की आपलं कन्व्हर्सेशन बऱ्याच दिवसापासून झालंही नव्हतं. हो, आपण बऱ्याच दिवस भेटलेलो पण नाही. आणि आपण जेव्हा जेव्हा भेटतो, आय थिंक आपण नवीन नवीन आयडियाज वरती डिस्कस करतो. डिस्कशनही होतं, तर ते राहिलं होतं. आणि मी म्हटलो आता आपण असं पण डिस्कस करतोय, खूप नवीन आयडियाज येत आहेत, तर वाय नॉट जस्ट शूट इट आउट अँड पुट इट आउट इन द पब्लिक, त्याच्यावरती विचार होईल. तर आपण सुरू करूया. मला सगळ्यात पहिले सांग की एक टीचर, एक शिक्षक, जसं मी सांगितलं चाणक्याचं खूप सुंदर वाक्य आहे. कलाम सरांनी पण, ही वॉज नोन टू बी, त्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय व्हायला आवडतं, तुम्ही प्रेसिडेंट वगैरे वगैरे. तर म्हणजे आय लाईक बीइंग कॉल्ड एज टीचर अँड इव्हन डाईड ॲज टीचर. तर तुझ्यासाठी एक टीचर, एक शिक्षक कोण असतो आणि त्याचं काम काय असतं स्पेसिफिकली? व्हॉट इज युअर आयडिया? बेसिकली टीचर काय आहे की माझ्यासाठी त्याचं टीचिंग जो रोल आहे तो सेकंडरी. मेन मला तर सर्वात पहिले हीच गोष्ट जास्त व्यवस्थित अशी पटते की सेकंड रोल इज टीचिंग. फर्स्ट रोल त्याचा जो असतो टीचरचा, तो असा असतो की विद्यार्थ्यांची जी पण क्षमता आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची इंडिव्हिज्युअल क्षमता जी वेगळी आहे, त्या क्षमताला ओळखणं आणि ओळखून त्याच्या अकॉर्डिंगली त्या टीचरनी ही शुड ओपन द विंडो, ती खिडकी खोलली पाहिजे त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बाहेरचं चित्र दाखवण्यासाठी. आणि मग तिथून पुढं तो विद्यार्थी घडवायला चालू होतो. असं टीचर इज जस्ट अन अनेबलर आपण म्हणू. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जस्ट आहे ऑलरेडी पोटेन्शियल, त्याच्यात ते आहे, त्याला ते पोटेन्शियल ओळखायला लावणं हे विद्यार्थी, त्या शिक्षकाचं काम आहे. बरोबर आहे? अगदी अगदी. तो एक कोटही आहे. मला जेव्हा मी शिक्षण क्षेत्रात आलो, तर शिक्षण क्षेत्रात येण्याच्या माग आणि सुरू करायच्या आधी हाच तो कोट होता जो मला नेहमी क्लिक व्हायचा की जस्ट यू ओपन द विंडो. टीचर जो असतो त्याने फक्त खिडकी खोलायची, विद्यार्थ्यांना खिडकीच्या बाहेर बघायला शिकवायचं, तेवढं टीचर करू शकतो. दॅट इज हिज प्राईम मोटिव्ह. कसं बघायचं, काय बघायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं, नंतर विद्यार्थी तिथून पुढे त्याच्या वाटचालीस लागतो. दॅट इज द फर्स्ट मोटिव्ह. आणि सेकंडरी सब्जेक्टिव्ह टीचिंग जो आहे तो दुसरा भाग आहे.
ते थोडं मार्गदर्शन दिलं पाहिजे. म्हणजे मार्गदर्शन. जस्ट टू पुट इट इन वन Subjective to पर्स्पेक्टिव्ह आणि फ्रेम मध्ये टाकायला मी म्हणजे पूर्ण भगवद्गीता होते, श्रीकृष्ण अर्जुनाला पूर्ण सगळं सांगतो, पूर्ण भगवद्गीता सांगतो आणि शेवटच्या अध्यायात 17-18 आय एम जस्ट फॉरगेटिंग, बट त्या शेवटच्या अध्यायामध्ये मग कृष्ण अर्जुनाला म्हणतो, हे बघ मी हे सगळं तुला सांगितलेलं आहे, बरं. मला माहिती आहे हे सगळं असं असं आहे, बट स्टील मी तुला आग्रह करतो की स्वतंत्र बुद्धीचा आग्रह आहे, नाव यू डिसाइड अँड यू थिंक. त्यांनी एवढं सगळं माहिती घेऊन ही जस्ट ओपन अप द विंडो, जसं तू म्हटला त्यांनी सगळं फक्त एक जागा दाखवून दिली, मार्गदर्शन केलं, त्याच्यावरती चालायचं नाही चालायचं विचार करायचा हे शेवटी अर्जुनाचं काम. आणि त्यांनी सांगितलंय, देव असं म्हणतो तर आपण टीचरलाही त्याच अँगल मध्ये उडू. तर तू आता जस्ट सांगितलं की वेन यू एंटर्ड इन टू एज्युकेशन, तर आय एम व्हेरी ऍक्च्युअली जलस ऑफ यू बरं का. म्हणजे आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांगू इच्छितो, आपल्या ऑडियन्सला सांगतो की प्रशांत जो आहे ही हॅज, आपण म्हणतो ना एक ड्रीम लाईफ असतं प्रत्येकाचं. वी आर क्लासमेट्स अँड स्कूलमेट्स. प्रशांतनी त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. प्रशांतला चांगल्या ठिकाणी प्लेसमेंटही झालेलं होतं. प्रशांत सांगेल, आय एम नॉट रिमेंबरिंग आता, पण प्रशांत सांगेल. आणि प्रशांत तूच सांग मला की हा प्रवास तुझा कसा होता, थोडंसं एलॉबरेट करून. एकदम सुरुवातीला जे काही इंजिनिअरिंग वगैरे माझं एज्युकेशन झालं, दॅट वॉज व्हेरी बेसिक एज्युकेशन. जसं नॉर्मली सगळे विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमा घेतला, 12वी केली, इंजिनिअरिंग केलं, तसा प्रकार. तर मी डिप्लोमा नंतर थोडी घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मी इमिजिएटली एक जॉब करायचा असं ठरवलं. आणि जॉब करता करता आपण जॉब करता करता करू, एज्युकेशन पुढचं कंटिन्यू करू, असा माझा विचार होता. तर त्यामुळं पण तेही करताना माझी एक ड्रीम कंपनी तर होती की त्यावेळेस आणि आताही लार्सन अँड टुब्रो इज वन ऑफ दी, L&T इज वन ऑफ दी बिगेस्ट कॉंग्लोमरेट. अच्छा, कोणाला माहित नाही म्हणजे असं हो. लार्सन अँड टुब्रो L&T मध्ये. तर ती एक ड्रीम कंपनी ठेवूनच मी डिप्लोमा नंतर इंटरव्ह्यूजला वगैरे गेलो, तिथं सिलेक्शनही झालं. आणि व्हॉट, म्हणजे तू L&T मध्ये यू वेअर ऑलरेडी वर्किंग फॉर L&T? येस, आय वॉज वर्किंग इन द L&T. अरे आय बापरे. वर्क फॉर 2 years, 2 वर्ष तिथं केलं. करताना बरेचसे सुरुवातीला आम्हाला जसं त्याच्यामध्ये ओरिएंटेशन पण असतं, ओरिएंटेशनच्या वेळेस अजून एक जो इंटरेस्टिंग टॉपिक माझ्यासाठी होता, जसं स्पेस रिसर्च वगैरे, तर ते ओरिएंटेशन मध्ये त्यावेळेस L&Tला मंगळयानचे काही प्रोजेक्ट्स मिळाले होते, मंगळयानचे पार्ट्सचे काही प्रोजेक्ट. ओके. सो दे ऑलरेडी मॅन्युफॅक्चर राईट फ्रॉम बिगिनिंग, ते करतातच इस्रोचे प्रोजेक्ट्स, आणि त्याचंही ओरिएंटेशन होतं. तर त्यामुळे माझी उत्सुकता, माझे इंटरेस्ट इंजिनिअरिंगकडे खूपच जास्त वाढलं की करायचं तर आता L&T मध्ये. तर त्या पद्धतीने L&T मध्ये जर्नी स्टार्ट झाली. मुंबईलाच मग डिग्रीला ऍडमिशन घेऊन साईड बाय साईड डिग्री केली, जॉब नंतर येणं, अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत थोडंसं बरंच अवघड त्या कंडिशन मधून गेलो 2-3 वर्ष. त्यानंतर जॉब सोडून असा विचार केला की आपण आता फुल टाइम जो आहे की टीचर्स करू, स्टुडंटला जे काही घडवू आहे आपण. स्टुडंट. बट आय एम रिअली शॉक. म्हणजे विद्यार्थ्यांना बघा, आता ही हॅज अ व्हेरी परफेक्ट अँड ड्रीम लाईफ. प्रत्येकचं स्वप्न असतं की आपण काय इंजिनिअरिंग करू, डिग्री करू आणि आपल्याला चांगली प्लेसमेंट मिळो, TCS वगैरे सारखे. ही वॉज ऑलरेडी वर्किंग फॉर लार्सन अँड टुब्रो माइंड वेल. आणि त्यातल्या त्यात म्हणजे असं म्हणायलाही हरकत नाही की ही हॅज सम कॉन्ट्रीब्युशन टू मंगलयान मिशन, जे नंतर वॉज व्हेरी फेमस, मूवीज आणि सिरियस पण निघाल्या. सो सम अमाऊंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन प्रशांतचं आहे मंगलयान मध्ये. आणि हे सगळं सोडून प्रशांतनी निर्णय घेतला की आपण परत श्रीरामपूर सारख्या ठिकाणी येऊन शिक्षण क्षेत्रात काहीतरी करावं. तर खरं तर खूप ऑड जर्नी आहे, आय फील पर्सनली. पण तरी तुझ्या मनात काय मोटिवेशन होतं तेव्हा, काय का असं सुचलं? म्हणजे मी तर म्हणेल का असं, म्हणजे मला तर असं पण वाटतंय की तुला काही लोक हा डिसिजन घेतल्याच्या नंतर अक्षरशः तुला वेडे पण म्हटले असते कदाचित. हो, अगदी हे असं झालंय. कारण त्यावेळेस जेमतेम माझं वय जे होतं की 20-21 दरम्यान आपण तो डिसिजन घेण्यासाठी आपण बरेच जणांना विचारतोय कमी वयात की काय केलं पाहिजे. तर सर्वप्रथम ज्याला कोणालाही आपण जर विचारलं की L&T मध्ये जॉब करतोय आणि मला तो सोडायचा आहे असं विचारलं, आणि मला एक क्लासेस चालू करायचे, कोचिंग क्लासेस, घरगुती क्लासेस चालू करायचे, असं सुरू करता माझं वाक्य संपायच्या आधी प्रत्येकाला जायचं की काय वेळ आहे, L&T सोडणं ही चुकी म्हणजे तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी असेल, असं म्हणजे माझ्या नातेवाईकांनी तर सांगितलंच. त्या व्यतिरिक्त बरेच एक जे काही मित्र होते ज्यांना रिस्पेक्ट करतो, काय ते चर्चा वगैरे करतो. हो, तर सगळ्यांचं हे मत होतं की L&T सोडणं हा मूर्खपणा असेल. आणि त्यानंतरही मी बरेच दिवस 2 महिने तरी थांबलो, विचार केला 2 महिने. बट टुडे आय डोंट रिग्रेट इट. माझा पुढचा प्रश्न तोच होता की नाव लुकिंग बॅक ॲट दॅट डिसिजन, लोक जे म्हणायचे तू त्याला रिग्रेट करतो का? नाही, अजिबात नाही. डिसिजन मेकिंग नेहमी अवघड असतंच, आणि अशा वेळेस जेव्हा आपल्या करिअरच्या वेगवेगळे डायरेक्शन्स असतात आणि आपल्याला त्याच्यापैकी एक डायरेक्शन निवडायचे,
त्यावेळेस डिसिजन मेकिंग ऑब्व्हियसली हार्ड असतं, अवघड असतं, पण एक तर डिसिजन घ्यायचाच असतो आपल्याला, पण तो कॅल्क्युलेटेड असलं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता यू टूक अ व्हेरी टफ अँड हार्ड डिसिजन म्हणायला हरकत नाही. व्हॉट वर द म्हणजे तू काय ठरवून, काय मनात ठरवून, काय क्रायटेरिया, काय पॅरामीटर्स, काय विचार केला हे डिसिजन घेताना? मी पर्टिक्युलरली ना फार पुढचा विचार नव्हता केला. हा. कॅल्क्युलेटेड डिसिजन माझ्यासाठी असा असतो हा. की कॅल्क्युलेशन इन द सेन्स की मला काय आवडतंय. इंजिनिअरिंग आवडत होतं, जितके दिवस आवडत होतं ते केलं. आता मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांना घडवायचं आहे, असं माझं आता ॲज अ पॅशन म्हणून तू जसं म्हणत होता की आय एम अ टीचर बाय चॉईस, तर लिटरली ते हिट झालं मला त्यावेळेस की येस, मला आता हे चॉईस करायचं, मला टीचरच बनायचं आहे. का बरं? कारण मला तो बदल घडवायचा आहे. तो बदल घडवायचा आहे तर पैसे किती मिळतील, काय होईल, करिअर काय होईल, याचं मला काही म्हणजे मी त्यावेळेस विचारही नाही केला आणि डिसिजन घेतला आणि त्याच्यानंतर जर्नी स्टार्ट झाली. 10 years डाऊन द लाईन मी ते रिग्रेट दॅट I do डिसिजन? not regret at all. ह्या 10 वर्षामध्ये ना, ऑफकोर्स दॅट डिसिजन हॅज बीन व्हेरी रिवॉर्डिंग ॲज वेल. या 10 वर्षामध्ये तुला असे काही मुवमेंट असतात की यू फील प्राऊड की मी तेव्हा हे डिसिजन घेतलं, मला खूप चांगलं वाटतंय, प्राऊड वाटतंय, आपले विद्यार्थी जेव्हा, तर तुला असे काही मुवमेंट्स आठवत आहेत का 10 वर्षात की कधीतरी असं की हे झालं यार, इस दिन के लिए मैंने ये डिसिजन लिया था और मैं ऐसा ही हो गया असा? हो, असे खूप इन्सिडेन्सेस आहेत. 4-5 इन्सिडेन्सेस दे आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. हा हा हा. आणि त्याच्यापैकी एक काही असे बरेच इन्सिडेन्सेस आहेत. एक इन्सिडेन्स असा आहे की जेव्हा मी हे स्टार्ट केली होती जर्नी, त्याच्या मागं मी हे विचार केला होता की जे काही स्टुडंट्स आहेत, जेव्हा माझं शिक्षण ज्या हलाखीच्या परिस्थितीत झालं ओके. आणि मला फार कठीण परिस्थितीतून जावं लागलं, कारण जॉब करून हे करणं ठीक आहे. आम्ही LNT मध्ये होतो, ऑफिसर्स केडरमध्ये होतो, त्यामुळे आम्हाला थोडा सॉफ्ट कॉर्नर होता. पण शेवटी तुम्हाला अभ्यास करायचाच आहे, तेवढं परत डिग्रीमध्ये, तेवढा जॉब करून आल्यानंतर थकून परत हे करायचं आहे. तर त्या अडचणी आल्या. पैशाच्या अभावी पण बऱ्याचशा वेळेस शिक्षण थांबून झालं. तर मला असं होतं की आपल्याला तर IIT, आय एम नॉट अन IITian, आय हॅव डन जनरल इंजिनिअरिंग, आपण बेसिक कॉलेजमधून केली तसंच आहे. तर माझं असं म्हणणं होतं की माझ्या डोक्यात होतं की विद्यार्थ्यांनी ते IITला एक तरी आपला विद्यार्थी IITला, एक आयसरला रिसर्च सेंटरला, एक गव्हर्नमेंट कॉलेज MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमधून डॉक्टर झालं पाहिजे असं. तर दॅट वॉज द इन्सिडन्स की एक विद्यार्थिनी होती, ती फक्त एवढंच पॅशन घेऊन आली होती की डॉक्टर बनायचं आहे आणि फार मेहनत ती, आणि 8वी पासून मेहनत करायची, आपल्याकडेच होती आणि मेहनत करून करून अशी परिस्थिती, एक वेळेस अशी कंडिशन आली की शी गॉट रिजेक्टेड इन द सेन्स की फारच कमी मार्क मिळाले. 720चा नीटचा पेपर. हो. तर अराउंड शी गॉट समवेअर अराउंड 470-475, ज्याच्यात गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं भेटत. तरी पण मी सांगतो 470-75 इज ऑल्सो व्हेरी गुड स्कोर बरं का. म्हणजे जे लोक प्रिपेअर करतात त्यांना माहिती आहे. बट ऑफकोर्स गव्हर्नमेंटसाठी इट्स व्हेरी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स. नीट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, जी जनरली मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तर ऍडमिशनसाठी ती परीक्षा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये अगेन 720 मार्क्स आणि 720 पैकी तू सांगितलं 475 तिला मिळाले होते. तो ऑफकोर्स गव्हर्नमेंट नाही मिळाला, सो शी वॉज रिजेक्टेड. पुढे काय झालं? पुढे त्याच्यानंतर एक दिवशी 8च दिवसात रिझल्ट नंतर ती आली. तिचं म्हणणं होतं की सर, मला फक्त अजून 1 वर्ष करायचं आहे, माझं जर हे पॅशन आहे तर तुम्ही फक्त मला डेली टाइम टेबल बनवून द्या आणि तुम्ही मला काहीच शिकवू नका, मला फक्त टाइम टेबल बनवून द्या आणि माझा माइंडसेट जो आहे, जो आता एक फेल्युअरमुळे झालेला आहे, तेवढं फक्त माझं माइंडसेट शेप करून द्या आणि मी करेल. अँड दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. 1 वर्ष तिने अक्षरशः डेली 14 तासाच्या खाली, 15-14 तासाच्या खाली एकही तास तिने कमी अभ्यास केला असं मला कधीही दिसलं नाही. अँड देन लेटर ऑन शी गॉट 638. शी गॉट गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट कोल्हापूर. आणि त्याही नंतर इमिजिएटली एक अजून विद्यार्थी आहे, त्याला भोपाळच्या रिसर्च सेंटरमध्ये नंबर लागला, आयसर भोपाळमध्ये नंबर लागला. COEPला तर भरपूर जण लागले, बट अपार्ट फ्रॉम COEP, आयसर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेडिकलला लागणं, त्याच्यानंतर 2-3 विद्यार्थी जे आत्ता पासआउट आता झाले, CA वगैरे जे झाले, तर हे मला बघायचं होतं की ते त्या लेवलपर्यंत जातात. अँड दॅट सॅटिस्फॅक्शन इज डिफरंट. म्हणजे जे तेव्हा जे विद्यार्थी येऊन आपल्याला जेव्हा भेटतात आणि तो सॅटिस्फॅक्शन जो आपल्याला मिळतो की हो सर, की तो पॅशन माझा आहे ऍक्च्युली, मला व्हायचं होतं की आपण IIT नाही करू शकलो, तर मला हे बघायचं होतं की तुम्ही AIR1 काढा, AIR1 नाही ऍटलीस्ट 2 डिजिट 3 डिजिट तुम्ही ऑल इंडिया रँक काढा, मला तुमच्यात मी बघतो. म्हणजे आय वॉज गोइंग टू से द सेम थिंग की आता तू म्हटला मी आय एम नॉट अन IITian, बट आज प्रशांतने बरेच IITian घडवलेले आहेत
आयसर बद्दल, आयसर मध्ये पण बरेच विद्यार्थी आहेत प्रशांतचे. थोडक्यात ज्यांना माहित नाहीये व्हॉट इज IIT, व्हॉट इज आयसर, ते जस्ट एक शॉर्ट मध्ये सांगू शकतो की ज्या प्रकारे वर्ल्ड बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट किंवा इंडियाच्या बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट IIT आहेत, त्याच प्रकारे प्युअर सायन्सेस मध्ये रिसर्च साठी भारतामध्ये आता बेसिकली आता 5 आहेत. दे आर इन्क्रीजिंग इन नंबर. बट आयसर, दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, विच वर्क्स इन प्युअर सायन्सच्या रिसर्च मध्ये काम करतात. आणि याच्यामध्ये प्रशांतचे बरेच विद्यार्थी आहे. म्हणजे प्रशांत स्वतः IIT नाही जाऊ शकला असं त्याची खंत असेल, पण तरी जेव्हा आज तो अनेक IITian घडवतोय, अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स हु आर डुईंग ग्रेट फॉर देअर सेल्फ अँड फॉर द सोसायटी ॲज वेल, तर दॅट थिंग आय थिंक हे 10 वर्ष तुला बरेचसे असे अनुभव आले असतील. हे बघ, याच कहाणी किस्स्यामध्ये त्या विद्यार्थिनीचा किस्सा सांगताना तू म्हटला की शी वॉज गोइंग थ्रू अ रफ पॅच, फेलियर वगैरे आलं होतं. डू यू थिंक की आजच्या या सिस्टीममुळे म्हण किंवा अभ्यासामुळे म्हण, विद्यार्थी अँड स्टुडंट्स आर गेटिंग डिजेक्टेड और डिमोटिवेटेड खूप लवकर, आणि त्यासाठी व्हॉट डू यू सजेस्ट की काय केलं पाहिजे? खरंच असं आहे का? कारण की तू बऱ्याच विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करतो म्हणून विचारतो. हो, ते आहेत. एव्हरी स्टुडंट गेट डिमोटिवेटेड इन वन ऑर दी अदर सेन्स. त्यांना फक्त बरेच असे विद्यार्थी आहेत, यू विल सी मोर देन 80% स्टुडंट आहेत, ते सांगणारच नाही पहिली गोष्ट, आणि मनातल्या मनात खात राहतील, आणि त्यांना ते लक्षातही येत नाही की एक्झॅक्ट होतं काय. तर एक तर पहिली गोष्ट टीचरनी तेही आयडेंटिफाय करायला पाहिजे, कारण टीचरचं काम तिथून आयडेंटिफिकेशन पासून आहे. आणि विद्यार्थी स्वतःहून सांगण्याने, जर त्याला कळत असतं की माझ्याबरोबर हे होतंय, तर सोल्युशन त्यांनी काढलं असतं ना. तर आपल्याला आयडेंटिफाय करून जायचंय. दॅट वॉज द फर्स्ट थिंग दॅट यू हॅव टू डू ऑलवेज. आणि दुसरी गोष्ट काय की असे बरेचसे सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा इंटरॅक्ट मी करतो, तर एज्युकेशन सिस्टम म्हणा किंवा बरेचसे त्यांचे डिस्ट्रॅक्शन आहे, किंवा त्यांनी डिस्ट्रॅक्शन कमी करायचे जरी ठरवले असतील तरी आता बाहेर ते करू नाही शकत, ते कमी त्याच्यामुळेही आहे. असं बरेचसे त्यांना फेल्युअरमुळं असे डिमोटिवेटेड ते होत असतात. तर बऱ्याच वेळेस त्यांना 2-2 तास, 3-3 तास काउन्सिलिंग करावं लागतं दिवसामधून, सकाळी संध्याकाळी त्यांना कंटिन्युअसली त्यांचा फीडबॅक घ्यावा लागतो. अँड देन यू कॅन ब्रिंग देम ऑन द ट्रॅक. यू कॅन ऑलवेज पुश देम टू डू सर्टन बेटर थिंग्स. आता तू एज्युकेशन सिस्टीम बद्दल बोलला, माझ्या ऑडियन्सला माझ्या पर्टिक्युलर व्ह्यूज बद्दल माहिती आहे. आय एम डॅम फ्रस्ट्रेटेड बाय द करंट एज्युकेशन सिस्टीम. शिक्षण व्यवस्थेविषयी माझा भरपूर राग आहे. करंटची शिक्षण व्यवस्था इज व्हेरी बॅड. आय थिंक इट इज इन व्हेरी बॅड स्टेट. खूप ओव्हरऑलची गरज आहे, बदलायची गरज आहे. तर तुझं मला ऐकायचं आहे, व्हॉट डू यू थिंक की आत्ताची जी एज्युकेशन सिस्टम जशी चालली आहे, ओका गोका, म्हणजे परीक्षेसाठी ओका गोका आणि परीक्षेत जाऊन ओका, म्हणजे ऑल दॅट रटोफाय आणि रटोस, डू यू रिअली थिंक दॅट इज वर्किंग? वर्क तर नाही करत आहे, पण ती अशी गोष्ट आहे ना, एक कोर्टमध्ये पण होतं की तुम्ही सिस्टम मध्ये राहून सिस्टमला नाव नाही ठेवू शकत, पण तुम्ही निश्चित बदल तर करू शकता. तर मी त्या अँगलचा माणूस आहे की ठीक आहे, सिस्टम व्हेरी ऑप्टिमिस्टिक तू. आय एम फ्रस्ट्रेटेड बाय, मला माहिती आहे, आय एम व्हेरी फ्रस्ट्रेटेड विथ दिस एज्युकेशन सिस्टम. बट तुझं काय म्हणणं आहे की मग काय ओव्हरऑल काय बदलची गरज आहे? सिस्टम हीच आहे, त्याला काय बदल आपण घडू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि निश्चितच त्याला वेळ खूप लागेल, पण बदल होईल असं मला वाटतं. आणि मी विद्यार्थ्यांना शिकवताना पहिले सुरुवातच त्या गोष्टींनी करतो की सिस्टम बद्दल आपण बोलणारच नाही की सिस्टम अशी आहे म्हणून मला जमत नाहीये. तुम्हाला काय जमतंय, सिस्टम बदलण्यासाठी काय करता येईल, मग तेवढं शिक्षण घ्या, तिथपर्यंत पोहोचा अँड देन चेंज इट. आणि मेन जे स्टार्ट करायचं मोटिव्ह जे तुम्हाला विचारलं, तर त्याच्या मागे त्याच्यातलं एक कारण हे पण होतं की माझ्या डोक्यात फार आधीपासून ना गुरुकुल सिस्टम जी आहे, आपण भरपूर वेळा वाचलेली पण आहे, वाचलेली बघितली, तर त्याच्यापैकी पूर्ण 100% तर एन्शियंट सारखी राबवणं शक्य नाही. तर त्याच्यातलं ऍटलीस्ट 50%, 60%, 70% आपण राबवू शकलो तर त्या सिस्टमला कुठेतरी आपण बदल निश्चितच आणू शकतो. गुरुकुल सारखी सिस्टम, 100% गुरुकुल नाही एन्शियंट, पण गुरुकुल सारखी सिस्टम, आणि निश्चितच बदलही होतो आणि विद्यार्थ्यांची तशी प्रगती होईल. मग ती गरजेची आहे. प्रशांत इज रिअली ऑप्टिमिस्टिक, आणि म्हणून तोच खूप आपण म्हणतो ना दटून काम करतोय. इज व्हेरी ऑप्टिमिस्टिक, इज वर्किंग टुवर्ड्स दॅट. प्रशांत, हे सगळं झाले व आता विद्यार्थी, शिक्षण व्यवस्था, शिक्षक या तिघांविषयी आपण बोललो, पण तितकाच महत्वाचा खूप आपण म्हणतो अविभाज्य भाग असतो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, दॅट इज देअर पॅरेंट्स. तर व्हॉट डू यू थिंक एक पॅरेंट्सनी काय करावं? की बरेच पॅरेंट्स काय करतात, मुलांना शाळेत टाकलं, आमची जबाबदारी संपली, किंवा मग जे काय ते शिक्षक शिव्या पण घालायच्या शिक्षकाला, आणि चांगलं झालं तरी मग क्रेडिट मात्र घेतात बरं का कधी कधी. आय एम नॉट, बट
व्हॉट यू थिंक पालक जो असतो पॅरेंट्स त्यांचा काय रोल असतो फॉर बिल्डिंग ऑफ स्टुडंट्स? ह्याच्यामध्ये कसं आहे की पालक जे आहे पर्टिक्युलर त्यांचं शिक्षण थोडंसं बॅकडेटेड आपण म्हणू की जुनं झालेलं आहे. त्याच्यामुळं जी नवीन शिक्षण पद्धती आहे किंवा नवीन सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे त्यांना त्याच्यातली डिटेल्स फार नसतात. पालकांना माहीत नाही. हो. तर त्याच्यामुळे ते सब्जेक्टिव्ह तेवढं जातही नाही. पण त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी थोडा फीडबॅक स्कूलचा घेतला पाहिजे, मला असं वाटतं. मग तो चांगला असो वाईट असो, ही पहिली गोष्ट त्यांनी केली पाहिजे. काय होतं की पेरेंट्सला मी ब्लेम तर नाही करत आहे, पण काय होतं की अजिबातच स्कूलचा फीडबॅक न घेणं याच्यामुळं विद्यार्थी काय करतोय हे लक्षातच येणार नाही. त्यांचा मुलगी काय करतोय ते काहीच लक्षात येणार नाही. तर ऍटलिस्ट यू सी द नोटबुक्स एकदम मायक्रो लेवलला करा. बरेचशा पालकांचे त्यांचे काम आहे, आपलं सगळे बिझी शेड्यूल आहे सगळं, समजू शकतो. पण 2-5 मिनिटं नोटबुक बघितल्याने आपल्याला कळेल की स्कूल कोणत्या लेवलला चालली आहे, कोचिंग कोणत्या लेवलला चाललं आहे, आपण जिथं घातलंय इज इट वर्थ ऑर नॉट, आणि अकॅडमिकली किती करतोय, त्याचं स्पोर्ट्सचं जर असेल तर स्पोर्ट्स अँड बॅलन्स एक इम्पॉर्टंट आहे. एकाच दिशेमध्ये फक्त स्पोर्ट्स केलं तर फक्त स्पोर्ट्स करताय, पण ते किती लेवल पर्यंत जाते आणि त्या लेवल पर्यंत खरंच पोहोचण्यासाठी मग तेवढे परिश्रम घ्यायचे, तर त्याच्यासाठी काय तुम्ही अवेलेबल करून दिलंय. नाही, प्रत्येक गल्लीमधल्या प्रत्येकाला सचिन व्हायचं असतं. हा, पण ते अभ्यासाबरोबर बॅलन्स करायचं असतं असं मला वाटतं. आणि जर मग एका सर्टन पॉइंट नंतर इफ दॅट पॅशन इज कम्प्लिटली डेव्हलप्ड आणि एकदा गोल सेट झालं, देन यू चूज वन. इनिशियल लेवलला तुम्हाला दोन्ही बॅलन्स करून चालायचं आहे, आणि त्याच्यानंतर एक पॅशन तुमचा फिक्स झाला की ठीक आहे मला IIT, देन यू हॅव टू लिव्ह एव्हरीथिंग, मग सगळं सोडायचं आहे. पण मग माझं स्पोर्ट्स, तर मग आता तेच आहे ना, पिकासोचं आहे ना, एवढं चांगली पेंटिंग अदर देन पेंटिंग म्हटलं असतं की नाही मला ते गाऊच नाही शकत. तो कोट असा आहे की पिकासो कॅनॉट सिंग लाईक लता मंगेशकर, लता मंगेशकर कॅनॉट ड्रॉ लाईक पिकासो, पिकासो कॅनॉट बॅट लाईक सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर कॅनॉट सिंग लाईक लता मंगेशकर. सगळ्याचं प्रत्येकाचं ते प्रत्येकाचं आपलं आपलं एक क्षेत्र असतं. आपलं डिसाईड झाल्यानंतर तुम्ही ग्रामीण लेवलला असो किंवा एकदम अर्बन लेवलला जरी असो, तर तुम्ही मग चूज करून यू चूज प्रॉपर कोच, मग तेवढा तुम्ही त्या लेवलला जाऊन एक्स्ट्रीम लेवलला जाऊन हिट करा अँड देन डू दॅट. पेरेंट्सचा रोल तोच आहे. एकदा चूज करून दिलं की मग शेवटपर्यंत 2-3-4 प्रयत्न त्या विद्यार्थ्याला करू द्या, तिथपर्यंत सपोर्ट करा टिल द एंड मोमेंट. करतात बरेच पेरेंट्स, करतातच. दे आर ऑल्सो क्वाईट ऑप्टिमिस्टिक अबाउट दॅट अँड दे ऑलवेज डू दॅट. ठीक आहे. एक स्टोरी मला आठवते, आपल्या सगळ्या पालकांसाठी सांगतो. एकदा ना जंगलामध्ये मस्त कॉम्पिटिशन भरवली, शिक्षक व्यवस्थेने आपली परीक्षा भरवली. परीक्षेचे विषय काय? रनिंग, ट्री क्लाइम्बिंग, झाडावरती चढणे, स्विमिंग, ठीक आहे, आणि उड्या मारणे. आणि परीक्षेला बसले कोण कोण? तर सिंह होता, मासा होता, उडायचा पक्षी होता. आता झालं काय, मासा फक्त पोहण्यात तर आला फर्स्ट, पण त्याला झाड चढता आलं नाही, त्याला पळता आलं नाही. तसंच माकडांच्या बाबतीत माकड उडी मारण्यात आला फर्स्ट, पण त्याला पोहता आलं नाही, किंवा त्याला परत वाघा सिंह इतकं पळता आलं नाही. म्हणून असं म्हणतात की बघा, तुम्हाला समजलं असेल, द फॉल्ट इज नॉट विथ द फिश. तो प्रॉब्लेम माकडात नव्हता, तो प्रॉब्लेम माशात नव्हता, तो प्रॉब्लेम व्यवस्थेत होता. सो इफ यू जज अ फिश बाय इट्स ॲबिलिटी टू क्लाइम अ ट्री, इट विल रिमेन हिज एंटायर लाईफ बिलिव्हिंग दॅट ही इज डम. आणि तसंच आपल्या शिक्षण व्यवस्थेसोबत काहीतरी घडतंय. तेच आय थिंक दॅट याचबद्दल मला असं वाटतं की मग पेरेंट्सचा रोल तिथंच जास्त आहे. पेरेंट्स आर ओव्हर एक्सपेक्टिंग. ओके. जज पण आधीच करून घेतात, आणि सगळं अनालिसिस करायच्या आधी आपल्या पाल्याच्या त्याच्या आधी एक्सपेक्ट करून तुम्ही विद्यार्थ्यांकडून सगळ्या अपेक्षा केलेल्या आहे की तू ह्याच्यातही कर. आता स्पोर्ट्स आहे ना, स्पोर्ट्स वीक चालू आहे ना, मग त्याच्यातही एखादं मेडल घेऊन ये ना, काय प्रॉब्लेम आहे. मग आता त्याच्यानंतर अॅन्युअल एक्झाम आहे ना, मग काय 100 पैकी 90 तर घेऊन ये, काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर सिंगिंग अॅन्युअल फंक्शन आहे ना, तिथं पण तुझा डान्स चांगला व्हायला पाहिजे, सगळं व्यवस्थित व्हायला. हे सगळं करून शर्माजी का बेटा सिम्टम का, की शर्माजी का बेटा ये करताय तूने ये नाही, कंपॅरिझन करतात. म्हणजे ते आय डोंट ट्रस्ट विथ दॅट. डू यू थिंक कंपॅरिझन योग्य आहे? म्हणजे कंपॅरिझनच आहे ते लिटरली, फक्त ते इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे की कोणाशी एक पर्टिक्युलर नाव घेऊन तुलना करण्यापेक्षा असं सांगितलं की दर 8 दिवसांनी जे होत आहे त्याच्यात तू एक्सेल कर. 8-8 दिवसांनी आपणही आपलं हे बदलू नाही शकत, आउटलुक आणि आपले जे आपले इंट्युशन आहे ते बदलून विद्यार्थ्यांमध्ये यूज तर क्रिएटिव्हिटी बाहेर यूज तरी 8 दिवसही निघून जातात. आणि प्रत्येक 8 दिवसात त्याला क्षेत्र बदलायचं, त्याच्यात एक्सेल करायचंय,
हे थोडंसं मला चुकीचं वाटतं, लिटरली चुकीचं वाटतं. तर त्याबद्दल थोडंसं मी विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो. पालकांनाही माझा तोच मेसेज आहे जनरली. एक वाक्य असतं बघ, पालक तुझ्यापर्यंत पण बोलत असतील, आय ऑल्सो मीट डिफरंट पॅरेंट्स. एक वाक्य म्हणतात की आम्ही तर मुलाला ना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, त्याला जे करायचं ते करू देतोय, त्याला वाटलं इंजिनियर व्हावं, म्हणजे वी आर गिव्हिंग हिम फ्रीडम. डू यू थिंक पॅरेंट्स असं फ्रीडम खरंच देतात? बघ, थोडंसं खूप टफ क्वेश्चन आहे, येस नो मध्ये. येस म्हणजे नो मध्ये विद्यार्थी प्रत्येक पालक म्हणतात तरी आम्ही तर म्हणतोय त्याला जे करायचं ते करू दे. तुला काय वाटतं, खरंच करू देतात? येस नो मध्ये जर तू विचारलं शुभम, तर ह्याचा आन्सर नो राहील. दे ऍक्च्युली डोंट गिव्ह फ्रीडम. अजूनपर्यंत तरी तसं फ्रीडम म्हणजे माझ्या ज्या संपर्कात आलेले पेरेंट्स आहेत त्याच्यापैकी 90% तर असंच झालेलं आहे. स्वतंत्र त्यांना आहे. स्वतंत्रचा अर्थ पालकांचा असा असू शकतो की आम्ही त्यांना सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. आमच्याकडून पैशाची त्यांना काही कमी नाहीये, त्यांचे फीज आम्ही सगळे पे केलेले आहे, त्यांना हे सगळं आहे. पण याचा अर्थ असं नाहीये की पेरेंट्सला मी चुकीचं ठरवतोय. मेन हा आहे, पेरेंट्स त्यांच्या अँगलनी बरोबर आहे, पण विद्यार्थीही त्यांच्या अँगलनी बरोबर आहे. या दोघांनी त्याचं कॉम्बिनेशन, याचं जे आपण म्हणतो की कॉन्फ्लुएन्स सुवर्ण मध्य हे तुझ्यासारख्या शिक्षकांनी घातलं पाहिजे असं मला घातला पाहिजे. हो, याचं कॉन्फ्लुएन्स ते नाहीच करू शकणार आहे. पालक त्यांच्या आधीच्या शिक्षण पद्धतीने शिकलेले, विद्यार्थ्यांना आता काही वेगळं पाहिजे, याचं कॉन्फ्लुएन्स एका ठिकाणी व्हायला पाहिजे. ते कॉन्फ्लुएन्स आपल्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे. मग ते स्कूल टीचरही असो, मला स्कूल टीचर बद्दलही काही प्रॉब्लेम नाही. स्कूल टीचर असो, आम्ही असो, तू असो, यांनी कॉन्फ्लुएन्स करून ते घालून आणून त्यांनी त्याचा एक सार काढून दे शुड गिव्ह द राईट डायरेक्शन. ते गरजेचं आहे. येस येस. तू स्कूलची आठवण काढली, मला खूप जुन्या एकदम आठवणी अशा अचानक फ्लड इन झाल्या, खूप जुन्या स्कूल्स. तर त्या संदर्भात मला एक विचारायचं, बघ, नाव द वर्ल्ड इज चेंजिंग व्हेरी फास्ट. सो एआयचा यूज खूप वाढलाय, बुक्स आहेत, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालाय. म्हणजे एक शिक्षक काय 15-20 हजार शिक्षक जेवढं माहिती नॉलेज नाहीये त्याच्याकडे, तेवढा आहे माझ्या हातातला जो फोन आहे, दॅट इज मोर इन्फॉर्मेटिव्ह. त्याच्यामध्ये जास्त नॉलेज आहे एका शिक्षकापेक्षा. बरोबर. तर तुला काय वाटतं, हा जो बदल आहे, इज इट गुड, इज इट बॅड? आणि तुला आपले दिवस आठवत आहे का स्कूलचे, आणि त्याचा काय फरक तुला जाणवत आहे? जस्ट गेटिंग नॉस्टॅल्जिक. राईट. स्कूलचे दिवस प्रत्येकाचे, येस, दे विल ब्रिंग नॉस्टॅल्जिया बिकॉज दे आर ऑलवेज नॉस्टॅल्जिक फॉर एव्हरीवन. आहेच, पण आपण जर आता निश्चित कम्पेअर नाही करू शकत. पण टेक्नॉलॉजी त्यावेळेस अजिबातच टेक्नॉलॉजी नाही म्हटलं तरी चालेल, कारण आपल्याकडे फोन हा विषय नाही. घरात एकच फोन, तो पण म्हणजे उचलायला फोन वाचतो कधी, उचलायला कधी भेटतो, असं परिस्थिती होती. बरोबर. आणि फार नंतर फोन आले. तुझ्या माझ्या कॉलेजच्या किंवा कॉलेजच्या वेळेस कोणाकडे, फार रेअर विद्यार्थ्यांकडे, आपल्या मित्रांकडे कोणाकडे एखाद्याकडे स्मार्टफोन असेल त्यावेळेस. तर तो प्रकार होता. आता टेक्नॉलॉजी ज्या स्पीडनी वाढली आहे, इट्स रिअली मार्वलस. तर टेक्नॉलॉजी आहे, पण त्याचा जो फायदा जसा करायला पाहिजे, जसं एआयचा तू विषय काढला, तर एआय मध्ये असं आहे की क्रिएटिव्हिटी आणि एआय ह्याला जर कम्पेअर केलं तर मी थोडंसं टेक्नॉलॉजीच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे टू बी ऑनेस्ट आत्ता तरी. कारण होतं काय की आपण ज्यावेळेस स्टडी करायचो, ज्यावेळेस, म्हणजे खूप पण काही जुनं नाही आता. मी तेच म्हणतो, लोकांना असं वाटायला नाही पाहिजे की आम्ही खूप म्हातारे. विषय असा आहे की टेक्नॉलॉजी चेंजिंग व्हेरी फास्ट, हा विषय. वी आर नॉट दॅट ओल्ड. वी आर नॉट दॅट ओल्ड. तर आता 8-10 वर्ष आधीची गोष्ट आहे की देर वॉज नो एआय, देर वॉज नथिंग. आता गुगलवर तुम्ही आन्सर टाकलाय, क्वेश्चन टाकलाय, तर आन्सर विथ एक्सप्लेनेशन विथ सगळं येतं. आपल्याला त्यावेळेस 8 दिवस लागायचे एक क्वेश्चन दिल्यावर. इव्हन डायजेस्ट मधून जरी कॉपी करायचं आहे तरी पण ते समजून घेऊन टीचर नंतर आपल्याला क्रिएटिव्ह बनवायची प्रक्रियेमध्ये तसं मोल्ड करायचे. आता होतं काय की एक क्वेश्चन आहे, तुम्ही पेपर देऊन आले, इव्हन जेई ऍडव्हान्स, मेन्स पेपर देऊन आले, संध्याकाळपर्यंत तर वेबसाईट इकडे तिकडे सगळीकडे त्याची आन्सर की आहे, सगळे सोल्युशन्स आहे. नाव दॅट क्वेश्चन इज नॉट रेफरन्स फॉर अ लॉंग टाइम. आता तो क्वेश्चन रेफरन्स नाही राहिला. आता एक लांब आपल्या ब्रेन मध्ये त्याच्यावरती प्रोसेसिंग कमी होतीये, आणि अभ्यास करण्यासाठी तो रेफरन्स नाही घेऊ शकत आता. आलं लक्षात? तर हा एक टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम झालेला आहे. एआय मुळे. एआय काय आहे बेसिकली की जे काही सगळे आन्सर्स आहेत त्याला कलेक्ट केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि कलेक्ट करून एआयनी त्याच्यातले जे मॅक्सिमम आन्सर्स आहेत ते तुम्हाला दाखवतात. सगळ्यात बेस्ट आपण म्हणू. बेस्ट. ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते तर नंतरचा भाग आहे, तेही नाही माहिती त्याला. ही इज जस्ट कलेक्टिंग ऑल द इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यापैकी जे सर्वात जास्त आन्सर्स आहे ते आपल्याला दाखवतोय, अज्युमिंग दॅट इट इज ट्रू. बरोबर. आणि मग विद्यार्थी तोच डायरेक्ट कॉपी करून लिहितो. इथं क्रिएटिव्हिटी गेली. दुसरी क्रिएटिव्हिटी इथे जाईल की तुमचं स्मार्ट बोर्ड आहे, तर स्मार्ट बोर्डवर परत मी असंच म्हणेल
की आता आपण हे जर शूट करून आपण जर हे करतोय, पब्लिशाइज करतोय, तर अगेन आय एम नॉट अगेन्स्ट द टेक्नॉलॉजी. पण तू बघ ना, स्मार्ट बोर्डमध्ये तुला व्हिज्युअलाइज करायचीच गरज नाही, व्हिज्युअल समोरच येत आहे डायरेक्टली. मग जो विद्यार्थी त्याची क्रिएटिव्हिटी गेली, त्याची क्रिएटिव्हिटी जो तो विचार करतोय, एक 10 मिनिटं मी एक क्वेश्चन टाकल्यावर त्यांना देतो, की तुम्ही विचार करा की व्हॉट कुड बी द पॉसिबल आन्सर्स, काय काय होऊ शकतं अजून त्याच्यामध्ये. तर ती क्रिएटिव्हिटी व्हिज्युअल समोर आलेले आहे ऑलरेडी, आणि मग आपली थिंकिंग आहे ती कमी लागली. अशा गोष्टी. स्कूलच्या दरम्यान मला जस्ट एक किस्सा आठवतो. आय होप यू रिमेंबर. रीमा मॅम, इफ यू आर लिस्निंग टू दिस, प्लीज डू. रीमा बात्रा मॅम, शी इज टू टीचर्स जॉमेट्री शिकवायच्या मॅम. मला खूप खूप चांगलं आठवतं. मॅम जॉमेट्रीचा एखादा प्रश्न द्यायचा आणि त्या प्रश्नापर्यंत प्रूव्ह, इफ नॉट तुला माहिती वगैरे वगैरे, त्या प्रश्नाला सोडवायला मॅम द्यायचा वेळ, सोडवा. नाव क्लास ऑफ 40 स्टुडंट्स, आणि लिटरली इफ नॉट 40 ॲटलिस्ट कमीत कमी 25 ते 30 वेगवेगळे मेथड टू सॉल्व दॅट प्रश्न बाहेर यायचे. बरोबर. हो. आणि मला आज पण ते आठवतंय. त्याच्यामुळे काय व्हायचं की आपण 25-30 प्रश्न विचार कर, एका प्रश्नाला सोडवायला तुला एक 25-30 मेथड सापडलेले आहेत, सगळ्यांचं डिस्कशन होतोय, त्याच्यावरती परत विचार मंथन होतंय. आणि लकीली दॅट एक क्वेश्चन कम्स इन द एक्झाम, परीक्षेत आलाच तो प्रश्न, अरे मला त्याला सोडवायला 20-25 प्रकार माहिती आहेत रे, आय कॅन सॉल्व्ह इट एनी वे. बरोबर. तर आय डोंट थिंक, म्हणजे थँक्यू फॉर ऑल आर टीचर्स सगळेच, म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस्ड अँड आय थिंक यू आर ऑल्सो, की आपल्याला शिक्षक खूप चांगले भेटले. आणि तेही आहे. आणि त्या 20-25 मेथड्स आपण केल्या, त्यामुळे आपल्याला अजून 10-12 प्रश्न कसेही आले तरी येणार. दॅट इज ॲडेड ॲडव्हान्टेज. म्हणजे तुम्ही 1 तास फक्त एक प्रश्न करा, ही एक बाजू आहे. आणि टेक्नॉलॉजीने तुम्ही 1 तासात 50 प्रश्न करा. व्हॉट यू विल प्रेफर? मला चांदनी चौकचा एकदम मस्त मला अचानक सुचलं. चांदनी चौकमध्ये एक वाक्य आहे, और आय थिंक ब्रुसलीचं सुद्धा आहे, की मुझे उस 1000 किक से फर्क नहीं पड़ता जो तूने एक बार प्रैक्टिस की है, मुझे उस एक किक से एक मुंह से फरक पड़ता है जो तूने 1000 बार प्रॅक्टिस की आहे. सो दॅट लेझर शार्प फोकस, की तू किती त्याच्यावरती स्ट्रेनियसली काम केलेलं आहे वगैरे. बरोबर. तेच ते महत्वाचं आहे. एक क्वेश्चन 1 तास क्रिएटिव्हिटीनी सोडवायला द्या, विदाउट टेक्नॉलॉजी, विदाउट डिस्ट्रॅक्शन. आणि जर कंटिन्युअसली करत राहिलो तर त्याच्यामुळे जे 10 प्रश्न आहे, ते जे 10 विंडोज ओपन झाले परत, तर ते 10 प्रश्न आपोआप येणारच आहे. रॅदर दॅन सॉल्विंग 10 क्वेश्चन्स इन 10 मिनिट्स. नंतर स्पीडही वाढेल. एकदा ॲक्युरेसी मिळवा, नंतर स्पीड वाढतो. हे आपण जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये यूज करतोच. हे बघ, आता एक काही FAQs आहेत, काही विद्यार्थ्यांचे, काही पालकांचे प्रश्न आहेत. तर का तू आहे त्या क्षेत्रामध्ये, यू आर कंटिन्युअसली इन टू टीचिंग. मला सांग, फाउंडेशन कोर्स म्हणजे असतं काय, आणि फाउंडेशन म्हणजे नेमकं काय? भरपूर मार्केटमध्ये ऐकलं असेल बरं का, फाउंडेशन असं, नीट फाउंडेशन, JEE फाउंडेशन, IIT फाउंडेशन, व्हॉट इज दिस फाउंडेशन? आणि खरंच कुठलं, आय हॅव सीन, म्हणजे मी लिटरली बघितले 5वी-6वीतले मुलं काय करतोय, डॉक्टर नीटची प्रिपरेशन करतोय, फाउंडेशन कोर्स करतोय. आय एम रिअली शॉक. तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की व्हॉट इज दिस फाउंडेशन. बरोबर. फाउंडेशन चा क्वेश्चन हा FAQ म्हणून असेल असं मला वाटलंच होतं. मला याबद्दल अशी गॅरंटी होती की हा प्रश्न नेहमी येतो. बऱ्याच पालकांना फाउंडेशन बद्दल काहीच माहिती नाहीये, त्यामुळे हा प्रश्न अपेक्षितही होता की असं पालकांकडून असतोय. फाउंडेशन बेसिकली काय आहे, एकदम जर लिटरल मिनिंग जर बघितला, सोपी गोष्ट आहे. फाउंडेशन बिल्डिंगचं फाउंडेशन असतं, पाया. तर मग बिल्डिंगचं फाउंडेशन तसंच जर तुम्हाला IIT, JEE आणि नीट फाउंडेशन असं जर म्हणायचं आहे, तर IIT, JEE आणि नीट फाउंडेशन म्हणजे त्याचा बेस. ही एक सिंपल गोष्ट आहे की बेसिक किती स्ट्रॉंग आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की फाउंडेशन इतकं हाईप झालंय, रॅदर आय विल से इट इज ओव्हर हाईप्ड. असं झालंय की फक्त हार्ड एक्झाम्पल्स घ्यायचे, आणि हार्ड एक्झाम्पल्स घ्यायचे, इतकं हायर लेवलचं शिकवायचं IIT, JEE किंवा नीटचं फाउंडेशन घेतोय म्हणून, की त्या विद्यार्थ्याला भीतीही वाटायला लागेल आणि एक परत डिमोटिवेशनही फील व्हायला लागेल. तुला सिच्युएशन मध्ये आयरनी नाही वाटत का? फाउंडेशन म्हणजे पाया, म्हणजे बेसिक्स, पण शिकवायचं एक्झॅक्टली उलट, टफ, अवघड. तर एकदम आयरनी ऑफ द सिच्युएशन. दॅट इज टोटली अपोजिट व्हॉट इज गोइंग ऑन, आता चालू आहे. एक्झॅक्टली. जे की एकदम चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. फाउंडेशन काय असतं, इव्हन आता आपणही फाउंडेशन कोर्स जेव्हा घेतो, तर एक सिंपल आहे ना, तुम्ही आता जसं करताय की फक्त फाउंडेशन विद्यार्थ्याला दिलं एक कोर्स घेऊन, त्याच्यामध्ये 5th वाल्याला 6th शिकवा, 6th ला 7th शिकवा. हे ट्रेंड मी बघितलंय की फाउंडेशनचा अर्थ काय, 5वीला 6वीचं शिकवा, 6वीला 7वीचं, 7वीला 8वीचं. मग 8वीत गेल्यावर त्याने काय करायचं, मला प्रश्न पडतो. तुझं काय उत्तर आहे? तर तेच 8वी 9वी 10वीत गेल्यावर त्याला 11वी 12वीचं आधीच शिकवा. हे फाउंडेशन नाहीये. हे फाउंडेशन नाहीये. बेसिक असं आहे की तुम्हाला जर तुमचा पाया पक्का नाही, म्हणजे आता असं आपण एक एक्झाम्पल घेऊ,
फिफ्थचा स्टुडंट सिक्स्थला जातोय, पाचवीच्या Okay. 6वीला जातोय. हम्म. तर पाचवीमध्ये आपल्याला बेसिक काही मल्टिप्लिकेशनच्या मेथड्स किंवा काही असेल डिव्हिजन, ते त्याचं व्यवस्थित नाही झालेलं आहे आणि तो सिक्स्थमध्ये जातोय. त्याला अजून आपण हायर लेवलचं देतोय जे त्याचं आधीही झालेलं नाहीये, त्याच्यातही अजून आपण हायर ऍडिशन करतोय, तेही त्याला थोडंसं तोडकं माडकंच येईल. असं करत करत 7th 8th 9thला जसं एक टर्म आहे हे मॅग्निफाय होत जाईल. म्हणजे बघ थोडासा खड्डा होता, खड्डा होता, तर ते खड्डा आता भरायच्या ऐवजी त्याच्यावरती अजून वाढत 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 म्हणजे तो जो खड्डा मोठा केला आपण. हा विद्यार्थी जेव्हा 11वी 12वीत येईल त्याचं बेसिक्स एवढं दासळलेलं आहे, फाउंडेशन वीक आहे त्याचं, बरं. त्याच्यामुळे वाढत जाईल. आणि ते मग फाउंडेशन म्हणजे काय, नेमकं काय सिंपल करा? सिंपल. मग हा जो खड्डा आहे आपण आता बोललो, हे खड्डे भरणं हेच फाउंडेशन आहे. वा. खड्डा कुठं आहे ते आयडेंटिफाय ते करा. आयडेंटिफाय करणं, हा. त्यालाच वेळ जातो. आणि त्याला वेळ गेला की खड्डा समजला की तो खड्डा फिल करा. तो तुम्ही 5वीलाही करू शकता, 6वीलाही करू शकता, 7वीलाही करू शकता. देन अगेन देर इज नो फिक्स एज वेन टू जॉईन द फाउंडेशन. तुम्हाला जरी रिअलायझेशन झालं की ठीक आहे मला आता करायचं आहे की IIT JEE नीट किंवा, आणि असं नाही की IIT JEE नीट साठीच फाउंडेशन असतं. फाउंडेशन कॅन बी फॉर एनिथिंग, फॉर लाईफ कॉमर्स ऑल्सो, ऑल्सो, फॉर कॉमर्स ऑल्सो, फॉर लाईफ ऑल्सो. तर मग ते खड्डे फिल करणं हे फाउंडेशन आहे. आणि ते फिल कसे करायचे तर तुमचं बेसिक स्ट्रॉंग करून करायचं आहे. तर नंबर ऑफ बुक्स फक्त हायर एक्झाम्पल सॉल्व्ह करा आहे ते येत नाहीये, त्याच्यात हायर एक्झाम्पल अजून करायचे, त्याच्यासाठी 2 तास एकच Extra एक्झाम्पल 2 तास घेऊन मग एक्सटेंड करा, त्याच्यात तो अजून डिप्रेस होणार. ते ह्याला काही इव्हॅल्युएशन सिस्टमही नाहीये फाउंडेशनला. इव्हॅल्युएशन सिस्टम इज व्हेरी बेसिक. बेसिक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आता स्टुडंट्स तरी थोडेसे देतात, ग्रामीण भागात स्कॉलरशिप वगैरे चालू आहे, पण बरेचसे आता स्कॉलरशिप वगैरे या गोष्टीचा ट्रेंड थोडा कमी झालाय. डायरेक्टली 10वी नंतर 11वी 12वी आणि 12वीलाच डायरेक्ट IIT CET येते. त्याच्या आधी काय, तर त्याच्या आधी फाउंडेशन बेस करणं आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत राहणं. दॅट वर्क्स बेसिकली. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. वा, ग्रेट. सो आता मला एक, आता परत वी आर ब्रेकिंग डाऊन. आता फाउंडेशनचं तर झालं, आता जेव्हा आपण IIT किंवा JEE नीटची प्रिपरेशन सुरू करतो, तुला काय वाटतं विद्यार्थ्यांनी ती प्रिपरेशन स्टार्ट कशी करावी? व्हॉट शुड बी देअर अप्रोच? आणि मनात भीती असावी असं काय काय त्यांनी कसं बेसिक सुरुवात करायची? बेसिक स्टुडंटनी सर्वात आधी ना त्यांनी आयडेंटिफाय केलं पाहिजे की त्याची जी टाइमलाईन आहे, तो जर 9वीत सुरू करतोय तर त्याच्याकडे 4 वर्ष आहे 12वी नंतर. 10वीत करतोय, काही जण 10वी नंतरच. मोस्ट ऑफ द क्राऊड गेट्स टू डू CET इंजिनिअरिंग जे काही आहे हे 10वी नंतरच आपण डिसाईड करतो. फक्त एवढंच आहे की क्विकली डिसाईड करा. 10वीच्या एंडमध्ये तुम्हाला पूर्ण 2 वर्ष व्यवस्थित अभ्यासाला मिळतील. आणि डेलीचा एक माझं मंत्र आहे की एकच टाइम टेबल रेजिमेंटेड. आता रेजिमेंटेडला आपण असं म्हणू शकतो की डिसिप्लिन्ड स्ट्रिक्ट टाइम टेबल फॉलो करा. हे 2 वर्ष केलं कन्सिस्टंटली विदाउट डिस्ट्रॅक्शन. मोठं डिस्ट्रॅक्शन आपण असं म्हणू जर नाही काही झालं किंवा घेतलं नाही आपण, देन इट्स अ व्हेरी बेसिक थिंग. म्हणजे त्याच्यात असं काही खूप मोठी गोष्ट की असं काही नाही आहे. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आता त्याच्यामध्ये तू बोलला डिसाईड लवकर करा. कसं डिसाईड करावं, काय क्रायटेरिया असावेत एका विद्यार्थ्याने की मला हेच करायचं तेच करायचं? हाऊ टू आयडेंटिफाय? 9वी 10वी मध्ये ना विद्यार्थ्यांना हे लक्षात येतं आपलं की आपण थिअरीमध्ये स्ट्रॉंग आहोत, आपल्याला थिअरी आन्सर्स व्यवस्थित लिहिता येतात का, किंवा मला थिअरी खूप आवडतीये रीड करायला आणि त्या थिअरीला मी इलॅबोरेट करू शकतोय. हा एक पार्ट असतो, हे प्रत्येकाच्या लक्षात येतं. दुसरा असं पण विद्यार्थ्यांची कॅटेगरी असते की मला थिअरी अजिबात नाही आवडत, मला थिअरी रट्टा मारणं किंवा मला त्याला इलॅबोरेट पण नाही करायचं, मला समजते बट आय लाईक सॉल्व्हिंग. लॉजिकल अप्रोच, ॲनालिटिकल अप्रोच. मग मॅथमॅटिक्स, मग तर मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे हे लक्षात यायला लागतं. फक्त मार्क्सवरून नाही, मार्क्सवरून जज करणं हेही चुकीचं राहील, कारण मार्क्स आपल्यालाही माहिती आहे ते कसे येतात. त्याच्यापेक्षा याला थिअरी आवडतीये का, मग मला कॅल्क्युलेशन आवडत आहे का, मला कॅल्क्युलेशन फास्ट येत आहे का डे टू डे लाईफमध्ये. त्याच्यानंतर फिजिक्स आहे, फिजिक्स बरेच जणांना हार्ड जातं, पण तेही आहे की मला मग फिजिक्स मधले काही न्यूमेरिकल्स हार्ड जरी जात आहे तरी इंटरेस्ट येतोय का, प्रॅक्टिकल फिजिक्समध्ये इंटरेस्ट येतोय का. हां, मग असं या गोष्टीवरून जर त्यांना जर लक्षात यायला लागलं की मला हे आवडतंय, देन चूज द स्ट्रीम अकॉर्डिंगली. मग थिअरॉटिकल स्ट्रीम्स कोणत्या आहे की जिथं थिअरीचा यूज होईल, इलॉबरेशनचा यूज होईल, नॉलेज जास्त गेन करून त्याला एक्सपान्शनचा यूज होईल, ती स्ट्रीम चूज करा. मॅथमॅटिक्सवाले स्ट्रीम मग इंजिनिअरिंग वगैरे ते चूज करा. भरपूर आता IT, कोडिंग, AI टूल्स अँड ऑल दोज थिंग हे सगळे डेव्हलप होत आहे. आता सगळं त्याच्यामध्ये एकदम डीप जाऊन कॉम्प्लेक्स करायला मला आवडतं का, मग ठीक आहे मी ती स्ट्रीम चूज करतो. सो चूज एनिथिंग. अगेन
तू फक्त सायन्स बद्दलच बोलला. व्हॉट अबाउट ह्युमॅनिटीज यार, हमके अन्याय मत करो तुम. ह्युमॅनिटीज तेच तर बघ. आता सपोज आपण असं म्हणू ह्युमॅनिटीज और एनी सिव्हिल सर्व्हिसेसला बरेच जण जे माझ्याकडे ते पॅशनेटली सांगतात सर आम्हाला करायचंय, ते तर खूप मोठा ओव्हरऑल अप्रोच आहे. स्टडी एव्हरीथिंग मी तर म्हणत, स्टडी एव्हरीथिंग अँड देन डू इट. तेही करा, सगळं स्टडी. त्याला अजून एक मोठा आउटलुक लागतो त्या गोष्टीला. त्यामुळे तर प्रशांत, आता म्हणजे आता तू बोललास बराच, तरी पण विद्यार्थ्यांना अजून डिटेलमध्ये जर सांगायचं असेल की ना आय एम व्हेरी लेमन, मी एकदम मला काहीच माहित नाही तयारी कशी करायची, तर पहिलं वाक्य तू बोलला की पहिले स्वतःला समजा, ओळखून घ्या, की पहिले स्वतःला ओळखा आणि मग कळेल की मला काय करायचंय काय नाही. आता त्याच्या पुढे प्रोसेस काय? लेट्स ब्रेक इट डाऊन. आपण खूप डिटेलमध्ये जाऊया. व्हॉट इज आता डिटेल ब्रेकडाऊन करायचं ठरलं ना, तर मी त्याच्यातला पहिला पार्टच तुला सांगितलं ऍक्च्युअली, की स्वतःला ओळखा आणि त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी मी तुला सांगितल्या. तर ह्याच्यामध्ये ना अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मी बऱ्याच स्टुडंट्सला सांगतो. 3 ऍस्पेक्ट्स आहे की तुम्ही जर स्वतःला ओळखलंय आणि तुमच्या एनिमी म्हणजे शत्रू त्याला जर नाही ओळखलंय, तर आउट ऑफ 10 यू विल विन 5 बॅटल्स. 50-50 प्रॉबिलिटी असते. शत्रू कोण आहे? एक्झाम. आणि आपण स्वतःला ओळखलं आणि शत्रूला नाही ओळखलं तर 50% आपण जिंकू. 50-50% चान्स आहे. किंवा दोघांपैकी एक, तुम्ही फक्त शत्रूला ओळखलं स्वतःला नाही ओळखलं, स्टील देर इज अ 50% चान्स. ते नायदर एनिमी नॉर युअरसेल्फ, की दोन्हींना आपण ओळखलं नाही तर मग तर तुम्ही पूर्ण लूजच करणार. सगळ्या बॅटल्स आउट ऑफ 10 यू विल लूज ऑल. अँड द थर्ड वन इज की शत्रूलाही ओळखलेलं तुमच्याकडे सगळे अनालिसिस आहे, म्हणजे एक्झामचे अनालिसिस. शत्रूलाही ओळखलं, स्वतःलाही ओळखलं, देन देर इज मॅक्सिमम चान्सेस की 10 आउट ऑफ 10 बॅटल्स यू विल विन. आता पुढचा, स्वतःला ओळखण्याबद्दल तर बोलला तू बऱ्यापैकी. हाऊ टू आयडेंटिफाय एनिमी, त्याच्यावरती आपण म्हणजे इथं एनिमी म्हणजे परीक्षा आहे, ही परीक्षा पद्धतीचा आपला शत्रू आहे, त्याला कसं ओळखायचं? हो, मी तेच म्हटलं की शत्रू म्हणजे एक्झाम. प्रत्येक एक्झामचा क्रायटेरिया, प्रत्येक एक्झामचा मार्किंग स्कीम, प्रत्येक एक्झामचे स्ट्रॅटेजीज वेगळ्या वेगळ्या असतात. पण एक कॉमन स्ट्रॅटेजी जर आपण सगळ्या एक्झामसाठी जर लावली तर इट इज लाईक की सर्वात आधी की तुम्ही त्याचं अनालिसिस करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे करतोय. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर एक फार मजेदार गोष्ट आहे की सगळेजण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बद्दल सगळेच बोलतात. मी 5 वर्षाचे प्रिव्हियस इयर सोडवले, 10 वर्षाचं सोडवले. आता आपण डिटेल जाऊ थोडंसं. तर हे सगळेच जण सॉल्व्ह करतात. मग सगळ्यांचे का बरं तसे रिझल्ट? मग तेवढंच एक स्ट्रॅटेजी जर चांगली आहे, देन वाय इट इज नॉट वर्किंग फॉर ऑल? सगळ्यांना का बरं नाही ती कामी येते? तर तसं नाहीये. परत तुम्ही करतात कसं आहे, नुसतं ओळखणं गरजेचं नाहीये. डेटा घेतला, पण त्या डेटाचा यूज पण तर तुम्ही तसा केला पाहिजे ना. तर अनालिसिस एकदम रूट लेवलला जाऊन, खाली जाऊन करायला पाहिजे. त्या लेवलनी झालं पाहिजे. जसं एक एक्झाम्पल देतो मी, की जेव्हा मी क्लासेस स्टार्ट केले होते तर सुरुवातीला मी पण जेव्हा आपल्याकडे ते एवढं जेव्हा स्टार्ट करतो, नाव आय हॅव 10 years ऑफ एक्सपिरियन्स, आधी थोडी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. तर आम्ही काय करायचो, मागचे 10 वर्षाची प्रश्नपत्रिका, तर आम्ही त्यावेळेस माझ्याकडे फक्त 4-5 विद्यार्थी होते. तर 4-5 विद्यार्थी, मला अजूनही तो वर्ष आठवतो, ते 5 विद्यार्थी आणि मी रात्री 11 वाजता फ्लोअरवर अशी पूर्ण 10 वर्षाची प्रश्नपत्रिका मांडून ठेवल्या होत्या. रात्री 11 वाजता एक एक प्रश्न. क्वेश्चन नंबर 1 याचा असे पूर्ण 10 प्रश्नपत्रिका, क्वेश्चन नंबर 2 त्याचे 10 वर्षाची प्रश्नपत्रिका, क्वेश्चन नंबर 3, असं केलं. असं बारीक मायक्रो लेवलला अनालिसिस केलं त्याचं. तर त्या लेवलला अनालिसिस करून ते आजही करतो. आणि त्या लेवलला अनालिसिस केल्यानंतर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर सॉल्व्ह झालेच आपोआप. त्याही व्यतिरिक्त मॅथ्समध्ये 100 यायचं रिझन, दिस इज द रिझन, किंवा सायन्समध्ये किंवा काही असो, त्या सब्जेक्टमध्ये त्या एक्झाममध्ये तुम्ही डिकोडच केलंय. रॉकेट सायन्स काहीच नाहीये, तुम्ही डिकोडच केलंय. तुम्हाला झोपेत, तुम्हाला स्वप्नातच प्रश्न दिसणार आहे. क्वेश्चन नंबर 10 वर या चॅप्टर मधून हाच क्वेश्चन येणार आहे, मला माहिती आहे. एक्झॅक्टली पॅटर्नच पूर्ण माहिती आहे ना तुम्हाला. चेंज कसा होतो हे पण तुम्हाला कळलेलं आहे. 10 वर्षात चेंज नाही झाला असं थोडी, चेंज होणार आहे. पण ते 10 वर्षात चेंजिंगचा ट्रेंडही तुम्हाला कळलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळं अनालिसिस केलं. दॅट इज आयडेंटिफाईंग युअर एनिमी. शत्रूला समजलं, स्वतःचा तर अभ्यास तुम्ही आधी केला, आणि या दोन्ही गोष्टींची सांगड घालून तुम्ही आउटपुट 100%. आणि अगेन आउटपुट बद्दल आहे एक गोष्ट, तर ती सांगेल की एवढं केल्यानंतर फॉरगेट अबाउट आउटपुट येणार आहे. रिझल्टची चिंता काय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. वा, हे आपण आपलं कर्म करत राहायचं आफ्टर ऑल. आणि आय थिंक दॅट इज द मोटिव्ह. म्हणजे त्या तसं केल्याने आय थिंक डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी पण जवळपास येत नाही आपल्याकडे, ते आपल्या हातातच नाही असं. आणि वेळही नाही त्या गोष्टी. तुम्ही जर ह्या मायक्रो लेवलला करताय, मी म्हटलं ना 8:30-9ला आम्ही बसलो, 11:30-12 वाजूस हे सगळं अनालिसिस, तेवढं वेळ आम्हाला वेळ लक्षात नाही आला, अनालिसिस होऊन गेलं.
दॅट हे परत त्याच गोष्टीवर येतं. टेक्नॉलॉजी कॅनॉट डू दिस फॉर यू. आणि केलं तरी तुम्हाला तेवढं डीप अनालिसिस होणार नाही. टेक्नॉलॉजीने केलं जरी समजा केलं जरी तरी तरी ते मी analysis स्वतः होणार. केल्यामुळं जे माझ्या ब्रेनवरती जी प्रोसेसिंग झालेली झाली. आहे, त्याचं जे पृथक्करण माहितीचं झालेलं आहे ते होत नाहीये. मला बनवलेलं सगळं रेडीमेड मिळतंय, तर त्यातलं किती मी रिटेन करणार हा प्रश्नच आहे. बरोबर. सो ऑन दॅट नोट आणखी काय सांगू शकशील रिलेटेड टू दिस? रिलेटेड टू दिस मला असं वाटतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हे सगळ्या गोष्टी जी आहे, मी नेहमी प्रत्येक सेमिनार मला वाटतं आपलं मागं एक 3 वर्ष आधी कोविडच्या आधी मला वाटतं 4-5 वर्ष झाले असतील, एक सेमिनारला मी तेही बोललो होतो. त्याही सेमिनारला मला वाटतं तू प्रेझेंट असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल की IIT JEE, नीट किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे संपूर्ण आयुष्य नाहीये. मी हे नेहमी म्हणतो. सितारों से बढ़कर जहां और भी है. वाह. तर त्याला संपूर्ण आयुष्य असं मानून जर तुम्ही तेच करायला लागले तर मग एन्झायटी पण येईल, डिप्रेशन पण येईल, या सगळ्या गोष्टी होईल. तर विद्यार्थी स्टुडंटच्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की IIT JEE किंवा कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा काय तुमचं पाल्य करतोय हे सगळं त्याचं सगळं आयुष्य नाहीये. त्याच्यामुळे त्याच्याही पलीकडे आहे. 100% तिथं करू द्या, एफर्ट्स टाकू द्या. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं 100पेक्षा जास्त मी तर म्हणेल 200% एफर्ट्स द्या. त्याच्यानंतर मग आउटपुट बद्दल विचार नका करू. असं आहे. ग्रेट. आता आणखी एक प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा असेल, पालकांचा असेल, बघ बरं का, तुझ्या बाबतीत पण लागू होतोय का? मला सांग, एक विद्यार्थी एवढे विषय करतोय अभ्यास, बिचारा एक शिक्षक सगळं शिकवतोय. मला सांग, ज्या विद्यार्थ्याला संगीतामध्ये प्रावीण्य असेल करायचंय, वाय ही शुड लर्न मॅथ्स? किंवा एखाद्या विद्यार्थ्याला हिस्ट्रीमध्ये PhD करायची, त्यांनी का ते सायन्सचे इक्वेशन आणि केमिस्ट्री करत बसावं? हे असं तुला वाटतं का की गरजेचं आहे म्हणून? आणि असेल तर का? किंबहुना आता पुढचा प्रश्न असा की वाय वन स्टुडंट शुड लर्न एव्हरीथिंग अँड कॅन वन टीचर टीच एव्हरीथिंग? हा पुढचा प्रश्न. जे तू करतो म्हणून विचारतोय. माझे बरेचसे स्टुडंट्सही कधी मला विचारतात ते प्रश्न, आणि एक्झॅक्टली कोइन्सिडेंटली तोच प्रश्न तू विचारला. या ह्याच्यामध्ये होतं काय की एक अशी एक, आता तू संगीतचं तर सांगतो, मला क्लिक झालं ते की समवन इज डुईंग मॅथ्स ऑर केमिस्ट्री आणि त्याला संगीत करायचं असेल तो मॅथ्स केमिस्ट्री का करावं? तर ह्याच्यामध्ये एक चांगलं एक्झाम्पल आहे, सिलेबसमध्येच आहे, तर कदाचित विद्यार्थी बघत असतील तर त्यांना ते लक्षात येईल. न्यूलँडचे ऑक्टेव्स मध्ये न्यूलँडनी उदाहरण देतानाच हे सांगितलं होतं की पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट हे आपले म्युझिकचे जे 8 सारेगमपधनी सा, परत सा, पहिला आणि 8वा हे दोन्ही सेम. तिकडे पण पहिला आणि 8वा एलिमेंट सेम आलं. त्यांनी त्याला कनेक्ट करूनच उदाहरण द्यायला चालू केलं. त्याची थिअरीच त्यांनी त्याच्या माध्यमातून ठेवली. हे तर झालं एक उदाहरण. आणि असे एक नाही, असं प्रत्येक मोमेंटला आपल्याकडे असे हजारो उदाहरण आहे, रिलेटेड आहे. जसं आपण जर म्हटलं की आपण जर स्टार्ट केलं सपोज बायोलॉजीने, आपली पूर्ण बॉडी जी आहे तर बॉडी मधलं डीएनए स्ट्रक्चर जो आहे तो प्रोटीन आहे. डीएनए स्ट्रक्चर हा पूर्ण प्रोटीन, मग प्रोटीन स्टडी करायला आपल्याला शुगर मॉलिक्यूल वगैरे आपण स्टडी करतो, म्हणजे केमिस्ट्री आलं. म्हणजे तुम्हाला बायोमॉलिक्युल्स, तुम्हाला केमिस्ट्री आहेच त्याच्यात, केमिस्ट्री आलं. आता बायोमॉलिक्युल्स आणि हे केमिस्ट्री याचे कॅल्क्युलेशन्स आणि या गोष्टी करायला त्यावेळेस जेनेटिकचं पूर्ण कॅल्क्युलेशन मेंडलनी जे केलं होतं खूप, जे काही आज 150 वर्ष आधी, तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आलं. अगेन मॅथ्स आलं बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्री आलं. बरं, केमिस्ट्री आणि हे सगळं कार्बन आहे, आपल्याला माहिती कार्बन, आवर बॉडी इज एंटायरली ऑर्गॅनिक. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मग त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिक नेचर आहे सगळं. मग नेचर म्हणजे काय? फिजिक्स. नेचर म्हणजे काय? फिजिक्स. फिजिक्सही आलं. बरं, मग आता हे सगळं करताना आपल्याला हिस्ट्री जॉग्राफी का लागेल? तर हिस्ट्री जॉग्राफीमध्ये असं आहे की आपण हे सगळं करतोय आणि हे सगळं करताना जे आपण मेकॅनिझम तिकडून यूज केलं, हिस्ट्री जॉग्राफीचे एक्झाम्पल्स घेऊन त्यांनी जे प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत ते एक्झॅक्ट प्रॉब्लेम्स आता नाही येणार आहेत, पण त्याला अॅनोलॉगस म्हणजे मिळते जुळते जर प्रॉब्लेम्स आपल्याला याला जोडता जर आले, परत टीचर जोडून देऊ शकतो त्याला, विद्यार्थ्यांना ते जर जोडून दिले तर त्याची ही जर्नी अजून सोपी होणार आहे. दॅट इज द मेन रिझन. आपण म्हणतो ना, ते स्वतःच्या चुकीने शिकतो तर ते बरोबरच आहे. दुसऱ्याच्या चुकीने पण शिका. तुम्ही 200 वर्ष 400 वर्ष भारतामध्ये आज तुमच्याकडे 1000, 1200, 1500 त्याच्याही आधी 2,000 वर्ष मागून उदाहरणं आहेत. तुम्ही ते उदाहरण शिका. म्हणजे जस्ट टू समराईज बरं का, थोडंसं आता वी व्हायब्रेट ऑन अ सेम लेवल म्हणून, पण जर समराईज करायचं झालं तर थोडक्यात सांगतो. प्रशांतचं काय म्हणणं आहे की शेवटी तुम्ही बायोलॉजीचा स्टडी करता, तर व्हॉट इज बायोलॉजी? बायोलॉजी इज नथिंग बट अप्लाइड केमिस्ट्री. कारण की बायोलॉजी म्हणजे अख्खं केमिकल रिॲक्शन आहे. पण शेवटी केमिस्ट्री तरी काय आहे?
केमिस्ट्री, दोन ऍटम एकत्र काय येतात, तर त्याच्या मागे रिझन आहे त्यांची फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे केमिस्ट्री इज अप्लाइड फिजिक्स. आणि फिजिक्स म्हणजे नेमकं तरी काय, तर तुम्हाला माहिती विश्व कसं चालतं, निसर्ग कसं चालतं, याची भाषा म्हणजे फिजिक्स. पण ती भाषा बोलायची लँग्वेज कुठली, ती बोलणार कसा निसर्ग आपल्याशी, दॅट स्पीक्स टू अस इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे बायोलॉजी इज अप्लाइड केमिस्ट्री, केमिस्ट्री इज अप्लाइड फिजिक्स, अँड फिजिक्स इज अप्लाइड मॅथमॅटिक्स. आणि म्हणून मला वाटतं जो एक शिक्षक सगळं शिकवतो, तर त्याला तो उलट अजून तो चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. जे अप्रोच आहे ना आजकालचा, म्हणजे व्हॉट आय मीन टू से इज की काही अप्रोच असतात, फिजिक्स वेगळा शिकवणं, टीचर वेगळं, तर तुकड्या तुकड्यांमध्ये शिकवणं आणि एक ओव्हरऑल कंडेस्टेड अप्रोच, तर आय थिंक दॅट टीचर कॅन डिलिव्हर मच बेटर. तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? तोच टीचर डिलिव्हर करू शकतो ज्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर तो टीचर हे सगळ्याला कॉम्बिनेशन करून सगळं मिळून मग तो प्रॉपर 100% डिलिव्हर करू शकतो. विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही त्याच टीचरकडे असेल जो सगळे सब्जेक्ट शिकू शकतो. वा. आणि अल्टिमेटली त्याच्यात एक फनी पार्ट आहे, पण विद्यार्थ्यांना जर पूर्ण 5ही पेपरचे एक सोबत अभ्यास करून जर एक्झाम द्यायची, तर एक विद्यार्थी जो आपल्यापेक्षा अर्ध्या वयाचा असतो, तो जर हे सगळं शिकून एका वेळेस एक्झाम देऊ शकतो, तर एका शिक्षकाला तर जमलंच पाहिजे. जमलं पण पाहिजे आणि तो शिकू का नाही शकत. गुड 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 गुड. ओके, कमिंग टू आवर लास्ट, म्हणजे आपण थोडंसं एंड कडे आलेलो आहे. सो तू श्रीरामपुरात आला, श्रीरामपुरात सारख्या ठिकाणी तू म्हणजे एकदम तालुक्याचं ठिकाण आहे. व्हॉट वर द प्रॉब्लेम्स इनिशियली? विद्यार्थ्यांना काय तुला वाटतं की विद्यार्थ्यांचे युनिक असे प्रॉब्लेम्स काय आहेत जे स्पेसिफिकली श्रीरामपूरच्या विद्यार्थी फेस करतायत? सर्वप्रथम जेव्हा क्लासेस स्टार्ट करायची आयडिया जेव्हा होती, त्यावेळेस विद्यार्थ्यांना एकदम बेसिक आयडियाही नव्हती. IIT, JEE, ऍडव्हान्स हे स्वप्न बघणं हे सुद्धा इट वॉज लाईक की त्यांनी हे स्वप्न बघायचेच नाही, कारण ते श्रीरामपूर सारख्या ठिकाणी, ग्रामीण ठिकाणी होणारच नाही. तर मग आम्ही आमच्या बेसिक लेवलवर करू या गोष्टी होत्या. माझ्या डोक्यात एवढंच होतं की यांना ते स्वप्न बघायला लावायचे. पूर्ण होईल का नाही ते नंतरची गोष्ट आहे. स्वप्न बघायला बघा आणि बघितल्यानंतर तर मग त्याला आपण एफर्ट्स टाकू ना. एफर्ट्स तुम्ही टाकूच शकणार नाही जर तुम्हाला माहितच नाही IIT जे ऍडव्हान्स काय आहे, NTSC माहितच नाही तुम्हाला. 10वी पर्यंत पण एक नॅशनल लेवलची एक्झाम आहे. बऱ्याच जणांना, खूप कमी जणांना माहिती होतं. मी हे खूप सेमिनार्स कंडक्ट केले की पेरेंट्समध्ये अवेअरनेस आणायला की तुम्हाला ऑल इंडिया रँक सारखी गोष्ट 10वी पर्यंत पण काढता येते, फक्त JEE किंवा CET मध्ये नाही येत. 10वी पर्यंत NTSC होती. आता सरकारने ती 2 वर्षापासून बंद केली आहे, कदाचित करणार आहे परत चालू, पण ती त्यावेळेस होती. सो ती नॅशनल लेवलची एक्झाम आहे. संपूर्ण भारतातून फक्त 1000 विद्यार्थी सिलेक्ट करणार पूर्ण भारतातून. मग तो जर ड्रीम आपण त्या स्टुडंटला दिला ना, मग तो एफर्ट्स टाकतो. जे पाहिजे तो एफर्ट्स तो टाकू शकतो. तुम्ही त्याला फक्त तो ड्रीम द्या. यू कीप द ड्रीम इन फ्रंट ऑफ हिम. त्यांना फक्त ड्रीमची गरज आहे. हा प्रॉब्लेम बहुतेक ग्रामीण भागात आहे, तसंच श्रीरामपूरमध्येही होता. हा प्रॉब्लेम मला सुरुवातीला फेस झाला. नंतर सेमिनार घेऊन अवेअरनेस आजही आहे, आजही अवेअरनेस करायची गरज आहे तेवढी. म्हणजे मला गुजरात एक म्हण आठवते, गुजरात एकदम सरस बोलू छू की निशान चूक माफ नाही, माफ नीचू निशान. तर तसंच काहीतरी आहे की स्वप्न बघायला तर सांगा, आपण बघायला सुरुवात तर करू, पूर्ण होईल नाही होईल दॅट इज अ डिफरंट थिंग. सो एंडिंग, व्हॉट इज युअर मेसेज, एनिथिंग एल्स दॅट यू वॉन्ट टू शेअर विथ पॅरेंट्स, विद्यार्थ्यांसाठी, काही पालकांसाठी आणि येणाऱ्या भविष्यातल्या टीचर्ससाठी तुझा काय मेसेज असेल? माझा एक एवढ्या कम्प्लीट एक्सपिरियन्सचा एक मेसेज आहे स्टुडंट्सला. तर पहिला मेसेज देईन मी की स्टुडंट्सनी एक पॅशन ठेवला पाहिजे, एक ड्रीम ठेवला पाहिजे. तो जो गोल आहे आपला, तो गोल एक जागेवर लिहून ठेवून आपण फक्त तेवढ्या गोल रिलेटेड फोकस राहायला पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडी रेजिमेंटेड लाईफस्टाईल आणायला पाहिजे. रेजिमेंटेड इन द सेन्स स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन. डिस्ट्रॅक्शन होता येईल तेवढे कमी करायला पाहिजे. आणि डिस्ट्रॅक्शन कमी करण्याचे भरपूर मेथड्स आहे. डिस्ट्रॅक्शनच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे हॉबीज पण करू शकता. इफ यू आर मुव्हिंग टुवर्ड्स डिस्ट्रॅक्टेड लाईफ, आपल्याला कळतं की आपण डिस्ट्रॅक्टेड लाईफकडे चाललोय, तर मग जसं ते कळलं आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. डिस्ट्रॅक्शन होतंय म्हणून अजून डिस्ट्रॅक्ट करत जायचं आपल्या लाईफला, हे चुकीचं आहे. तर तिथं फक्त तुम्ही थोडं थांबू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय मी की तिथून अगेन कम बॅक अँड स्टार्ट डुईंग युअर रुटीन्स इन अ रेजिमेंटेड लाईफस्टाईल. सगळे डिस्ट्रॅक्शन कट करून त्या ड्रीमसाठी फोकस्ड राहा. एवढंच मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. पालकांसाठी स्पेशली मी हे म्हणेल की पालकांनी विद्यार्थ्यांना एकदम एक्स्ट्रीम एंड लेवलपर्यंत सपोर्ट तुम्ही करतातच आहे निश्चित रूपाने, तिथपर्यंत करा. त्याच्यानंतर तो जर खूप मेहनत करतोय
तर त्याच्यानंतर त्याच्या आउटपुटबद्दल त्या विद्यार्थ्यांवर सोडून द्या. जे काही तुम्ही त्यांना अमेनिटीज प्रोव्हाइड कराल, जे काही ज्या काही गोष्टी तुम्ही त्या आपल्या पाल्याला देताय, त्या सगळ्या गोष्टीचं प्रॉपर ॲनालिसिस करूनच त्यांना या गोष्टी प्रोव्हाइड करा आणि त्याच्या थोडंसं रूट लेवलला जाऊन म्हणजे एकदम बेसिक लेवलला जाऊन त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही त्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करा. बाकीच्या मी सांगतोय म्हणून किंवा कोणी XYZ पर्सन सांगतोय म्हणून त्यांचं न ऐकता तुम्ही स्वतः डिसिजन घ्या की तुमच्या पाल्याला काय हवं आहे, काय त्यांच्या गोल्ससाठी योग्य असेल, त्या गोल्सला 1 इंच पुढे तरी घेऊन जाताय का, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टीकडे लक्ष देऊन मग त्यांना तेवढा फोकस आणि तेवढं त्यांना ड्रीमसाठी लढण्यासाठी आयडियाज द्या. ग्रेट. इट वॉज अ व्हेरी वंडरफुल कॉन्व्हर्सेशन. प्रशांतसोबत भरपूर गप्पा झाल्या विविध गोष्टींविषयी, स्पेसिफिकली शिक्षण व्यवस्थेविषयी आपण बोललो. शेवटी ज्याप्रमाणे आपण ज्यांनी सुरुवात केली होती, एक शिक्षक इज वन ऑफ द मोस्ट पावरफुल पर्सन, क्योंकि दोनों प्रलय और निर्माण दोनों उसकी गोद में पलते हैं. अब या देशाचं भविष्य हे प्रलयकारी असावं का निर्माणकारी असावं हे ठरवायचं असेल तर या देशाचा विद्यार्थी घडला पाहिजे. आणि विद्यार्थी कसा घडणार आहे? तर विद्यार्थी घडणार आहे एक शिक्षण व्यवस्थेतून, शिक्षकांकडून आणि तिसरा म्हणजे पालकांकडून. या 3 गोष्टींविषयी आज आपण चर्चा केली. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुमच्या कमेंटमध्ये कळवा. इट वॉज वंडरफुल टॉकिंग विथ यू. आपण पुन्हा एकदा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवाच आणि प्रशांतला भेटत राहू, विविध विषयांवरती बोलत राहू. प्रशांतची जी गुरुकुल सिस्टीम आणि आयडियॉलॉजीज काय आहे हे आपण पुढच्या वेळेस प्रशांतकडून समजून घेऊ की गुरुकुल सिस्टीम म्हणजे नेमकं काय, शिक्षण व्यवस्थेत काय बदल अपेक्षित आहे. भेटूयात पुन्हा एकदा आणि तब तक के लिए खुश रहिए, आबाद रहिए, दिल्ली रहिए, चाहे अहमदाबाद रहिए आणि लक्षात ठेवा, निशान चूक माफ, नहीं माफ नीचू निशान. ड्रीम बिग, फ्लाय हाय.